नमस्ते गाईस. आज आपण चाललो आहे सोंडाई दुर्गवर आणि बेसिकली आता मी ऑलमोस्ट सोंडेवाडी म्हणजेच सोंडाईचं बेस विलेज इथे पोचलेलो आहोत. कसं पोचायचं? कर्जत स्टेशनला यायचं, कर्जत रेल्वे स्टेशनवरून वेस्टला उतरायचं, वेस्टवरून पनवेल साईड कुठली पण बस पकडा आणि सांगा बोरगाव फाटा. एकदा बोरगाव फाट्याला उतरलात की तिथून टमटम युजली मिळते सोंडेवाडीपर्यंत जायला. पण आज मला निघायला उशीर झाल्यामुळे आत्ताच्या वेळेला मला लिटरली टमटम मिळाली नाही, अर्धा तास थांबून पण. सो मी सरळ चालायला सुरुवात केली आणि लकीली एका गावकऱ्याने स्वतःहून थांबवून मला लिफ्ट दिली इथपर्यंत. आता इथून वरती सोंडेवाडीपर्यंत मी चालत जाईन आणि तिथून आपला प्रॉपर ट्रेक चालू होईल. लेट्स गेट मूव्हिंग. तो आहे सोंडाई. सो गाईज आपल्याला पे अँड पार्कचा बोर्ड लागला आहे. सो नाव फायनली आपण चालू करू सोंडाई दुर्गचा ट्रेक. द थिंग इज, ॲज पर गुगल मॅप्स अजून पुढे गेल्यावरती स्टार्टिंग पॉईंट आहे, पण आता एका गावकऱ्याने सांगितलं की इथून पण जाऊ शकतो. सो लेट्स होप आय एम ऑन द राईट ट्रॅक अँड लेट्स फाइंड दॅट आउट. पण गाईस, तुम्ही जसं माझ्या मागे बघू शकता, इथे एक रिबिन लावले टू मार्क द करेक्ट रोड. सो यस, आपण बरोबर रस्त्यावर आहोत. सो आता आपण एका हटशी आलोत जिथे विश्रांती घेऊ शकता तुम्ही, खायला प्यायला मिळतं इथे. आज वीकडे असल्यामुळे अर्थात ते बंद आहे. सो आय कॅन सी सोंडाई राईट इन फ्रंट ऑफ मी. हॅव अ लुक. सो फार रस्ता एकदम वेल मार्क्ड होता आणि बेसिकली आज मी इतके ब्रेक जर्नी करून आलो आहे. पहिले घर ते बोरिवली स्टेशन, बोरिवली स्टेशन ते दादर, दादरवरून बदलापूर, बदलापूरवरून कर्जत, कर्जतवरून बोरगाव फाटा, तिथून एक हिचहाईक मिळाली, मग तिथून 15-20 मिनटात चाललो आणि मग फायनली सोंडेवाडीला पोचलो. इट फील्स लाईक आय हॅव कम इन ऑस्ट्रेलिया. ओके, जोक्स अपार्ट, लेट अस बिगिन क्विकली, कारण ऑलमोस्ट दुपार होऊन गेली आहे, आपल्याला वेळेत उतरायचं पण. त्या रिबन्स आर नॉट टू बी फॉलोड, कारण एका ठिकाणी लिटरली एक शार्प लेफ्ट होता, बट ॲज पर रिबन्स मी सरळ चालत राहिलो आणि रस्ता चुकलो. सो आता मला पुन्हा उतरून परत चढून या बाजून यावं लागलं आणि नाव आय एम ऑन द राईट ट्रॅक. हॅन्स डू नॉट फॉलो रिबन्स अँड माय ॲडवाईस वुड बी, इफ यू आर कमिंग सोलो, कम विथ अ गाईड सो दॅट तुमचा वन शॉट सिम्पल ट्रेक होईल. सो यस, तुम्हाला माझ्या मागे दिसत आहेत तसे हट्स अगदी जागेवरती आहेत. इकडे अगदी 5-5 मिनटाच्या चढावर आहेत. सो तुम्ही रेस्ट करू शकता, खाऊ पिऊ शकता. आणि बेसिकली वेळेचा अभाव असल्यामुळे आय डिड वन थिंग, मी आज तशी पण गर्दी नाही, सो खाली असंच एक हट होतं, तिथे मला एक सिक्युअर जागा दिसली, तिकडे मी माझी बॅग ठेवली आणि आता विदाऊट बॅग चाललो आहे, सो दॅट सूर्यास्ताच्या आत आय कॅन कम्प्लीट द ट्रेक. लेट्स कंटिन्यू. सो दुसऱ्या हटमध्ये आल्यावरती वी कॅन सी द आयकॉनिक लॅडर स्टेप्स ऑफ सोंडाई दुर्ग.
थोडं चढताच लॅडर्सच्या अलीकडे आपल्याला लागतात 2 पाण्याची कुंड. दोस्तो हो, ही सोंडाई देवी. इनफॅक्ट ह्या गडाला नाव सोंडाई ह्या देवीमुळेच पडलं आहे. सो बेसिकली आत्ता गडावर फक्त मी आणि हा कोंबडा आहे. आता बघू ह्या गडावरचं विहंगम दृश्य. इनफॅक्ट या टोकावरून आपल्याला आपली सगळ्यात पहिली लागलेली झोपडीही दिसते. सो येस, सोंडाई दुर्गवर बघण्यासारखं इतकंच आहे. या गडाला पाहून असं वाटतं हा टेहळणीसाठी गड असावा, म्हणजेच हा एक वॉच टॉवर म्हणून मराठ्यांनी यूज केला असावा. असं मी सांगितलं, या गडाचं नाव सोंडाई हे या गडावर असलेल्या सोंडाईच्या देवळामुळे पडलेलं आहे. आणि अर्थात माथेरानच्या हिल्समध्ये वसलेला हा सोंडाई दुर्ग डोळ्यांसाठी खरंच एक पर्वणी आहे. गडावर नीरव शांतता, विहंगम दृश्य आणि शुद्ध हवा आहे. तरी माझं पर्सनल रेकमेंडेशन आहे की तुम्ही सकाळी लवकर या गडावर, म्हणजे विजिबिलिटी चांगली असेल. नाहीतर आज खूप धुकं होतं दुपारी. इनफॅक्ट आत्ता पण तुम्ही माझ्या मागे बघू शकता किती धुकं साठलं आहे. कारण मी आज उशिरा सुरुवात केली, कॉज मला घरापासून इथे पोचायलाच 3 तास लागतात. मग ट्रेक स्टार्ट करणार. सो इट टूक अ लॉंग टाईम. पण तुम्हाला जर इकडचं क्लिअर व्ह्यू हवा असेल तर आयडियली तुम्ही 9 AM पर्यंत गडावर चढलेले असाल, म्हणजे तुम्हाला क्लिअर स्काईज दिसते. ऑल इन ऑल हा एक बिगिनर्स ट्रेक आहे, पण गाईड जरुरी आहे. कारण काही ठिकाणी चुकीच्या ठिकाणी रिबिन्स लावलेले आहेत, जसं आज मी मार्ग चुकलो. म्हणून बेस्ट आहे गाईडबरोबर या जर तुम्ही सोलो येत असाल. स्टॅमिना वाईज आय वुड से इट इज अ ट्रेक बिटवीन इझी अँड मीडियम. कारण काही ठिकाणी खूप स्टीप स्लोप्स आहेत चढायला, विच नीड स्टॅमिना. अँड आय थिंक जर हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात इकडे आलात तर जे व्ह्यूज मिळतील वुड बी द बेस्ट. ह्या गडावरून इतरही बरेच गड दिसतात, कारण हे माथेरानच्या हिल्समध्ये येतं. बट देन अगेन यू विल नीड अ क्लिअर स्काय, ते इतर गड तुम्हाला नीट दिसण्यासाठी. ऑलराईट गाईज, सो दॅट इज ऑल फॉर टुडे. दॅट इज ऑल फॉर आवर सोंडाई व्लॉग. सी यू गाईज इन द नेक्स्ट व्लॉग.